नमस्कार, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपल्या संत साहित्याचा अमूल ठेवा हे आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे आणि त्यामुळेच ह्या पिढीला आपलं संत साहित्य कळावं, आपली परंपरा कळावी, हा छंद नेहमीच दिग्पाल लांजेकर जोपासतात आणि त्याचाच एक प्रतीक म्हणून अभंग तुकाराम हा नवीन सिनेमा आपल्या भेटीला घेऊन येत आहे आणि त्याच निमित्ताने संपूर्ण टीम आपल्यासोबत आहे. तुम्हा तिघांचं खूप खूप स्वागत. अवतार सर, रामकृष्ण संगीत हरी. सर आणि अजिंक्य, खूप खूप स्वागत. रामकृष्ण हरी. जसं मी म्हटलं की आपली संस्कृती, आपली परंपरा प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी, ज्या पिढीपर्यंत पोहोचावी, याचं नेहमीच तुम्ही सगळेजण भान ठेवतात. म्हणजे याच्या आधी शिवराज अष्टक असेल, मुक्ताई असेल आणि आता अभंग तुकाराम. तर तुमच्यापासून सुरुवात माऊली, की कसं हे सगळं रोवलं गेलं अभंग तुकाराम म्हणजे काय? खरं तर ह्या म्हणजे प्रकल्पाची सुरुवात अभंग तुकाराम याची सुरुवात खूप आधीच झालेली होती. कारण आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते योगेश सोमण सर यांनी एक 13-14 वर्षापूर्वी आनंद डोह नावाचं एकल नाट्य त्यांनी चालू केलं. त्या माध्यमातून तुकाराम महाराजांचं ते संपूर्ण एक भावविश्व संपूर्ण उभं करतात. आणि ते जेव्हा त्यांनी लिहिलं नाट्य त्यावेळेस त्याच्या जे काही पहिले वाचक होते त्याच्यापैकी दिग्पाल एक होता त्यांच्यापैकी. आणि कुठंतरी तेव्हापासून ते मनात होतं की नाही, आपल्याला या विषयावरती चित्रपट करायचा आहे. चरित्रपट नाही, चरित्रपट अनेक आले, पण ह्याच्यामधनं या चित्रपटाच्या माध्यमातून जे तत्त्वज्ञान, जो बोध जगद्गुरू तुकोबारायांनी केलेला आहे, तर तो एक विचार या चित्रपटातनं पोहोचवण्याचा प्रयत्न. आणि ज्यावेळेस मुक्ताई चित्रपटाचं शूटिंग चालू होतं त्यावेळेस मग याच्यावरती शिक्कामोर्तब झालं की नाही, आपण हे करूयात. आणि कसं आहे की सत्यसंकल्पाचा दाता नारायण पूर्ण करी सर्व मनोरथ या संत वचनाप्रमाणे या सगळ्या गोष्टी घडत आहेत. संकल्प सत्य आहे, मग दाता नारायण आहेच आहे पाठीशी, आणि त्या प्रमाणे हे सगळं घडत आहे. आणि आजचा जो काळ आहे, ज्या पद्धतीचं सगळं वातावरण आजूबाजूला आहे, ज्या पद्धतीनं जातीपातीमध्ये भेद करून एकमेकांविषयी द्वेष पेरण्याचं काम अनेक विघातक शक्ती करत आहेत, तिथं कुठंतरी आम्हाला वाटतं की जे शेकडो वर्ष आपल्या हजारो वर्षांपासून ऋषीमुनींनी सांगितलेलं ज्ञान साधू संतांनी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे, जी परंपरा, जे आपलं मूळ आहे, ते कुठेतरी या ठिकाणी समाजाला दिलं पाहिजे. आणि त्यातून समाज जरा शांत होऊ शकेल, थोडं स्वतःकडं बघू शकेल, आणि त्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. आणि अभंग तुकाराम हा चित्रपट नक्कीच तुम्हाला त्यासाठी खूप सहाय्यक ठरू शकेल असं मला वाटतं. समीर दादा, खूप आधीपासून तुम्ही दिग्पाल सरांसोबत जोडले आहात. तुमची सगळ्यांची एक टीम आहे. म्हणजे प्रोजेक्ट कुठलाही असो, पण तुम्ही सगळे एकत्र असतात, वेगवेगळ्या कॅरेक्टरच्या रूपाने प्रेक्षकांसमोर येतात आणि आपला इतिहास प्रेक्षकांसमोर मांडण्याचा तुम्ही सगळेजण प्रयत्न करतात आणि प्रामाणिक प्रयत्न असतो सगळ्यांचा. तर अभंग तुकारामशी तुम्ही कसे जोडले गेला? तर दिग्पाल दादा बोलला की आपण आता शिवराज अष्टकमधून बाहेर पडून एक वेगळा प्रयोग करतोय, तुकारामांची गाथा मोठ्या पडद्यावरती आणतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, अभंगांच्या माध्यमातून याची गोष्ट उलगडत गेली आहे. तर तेव्हा तुमचं काय रिॲक्शन? 5 चित्रपटातनं शक्तिप्रदर्शन खूप झालं होतंच आमचं आणि अजूनही पुढे चालू राहील. त्याबरोबर भक्तीची पण गरज आहे. हे ऑफकोर्स दिग्पालला पहिल्यापासून माहिती होतं आणि त्याचा अभ्यास तेवढा आहे. आम्ही फक्त प्लेयर असतो, आम्ही फक्त प्रॅक्टिस करतो आणि गेम खेळतो. कोणत्या नंबरला तुम्ही बॅटिंगला जायचं हे त्या पिचवर बघून आमचा कॅप्टन ठरवतो. आणि यावेळेस मला सांगितलं की जरा 5 विकेट गेल्यानंतर 6व्या विकेटला तू जा. कधी कधी 1 डाऊन जातो, कधी कधी 8 डाऊन जातो. इट डिपेंड्स ऑन द विकेट. एक गंमत म्हणता येईल, गंमत हा शब्द माहीत नाही, पण मला तो आता सुचला म्हणून, की मी दिग्पालला कधी विचारत नाही की पुढच्या पिक्चरमध्ये माझं काम काय आहे, आणि दिग्पाल मला कधी सांगत नाही. योग्य वेळ आली की तो कळवतो. आणि मग गेल्यानंतर ऑब्व्हियसली लिहितानाच तो त्याने विचार केलेला असतो की हे छान पात्र रंगवतील, आणि ते माझ्या पदरी पडतं आणि मी ते रंगवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आता आमची अशीच गप्पा चालल्या होत्या की भाजी बाबा, आम्ही लहान असताना त्यांचे ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट बघायचो. खूप इन्स्पिरेशन मिळायचंच आपलं महाराज किंवा संत पण त्यांनी केले. आणि आम्ही फक्त आता नंतर या फील्डमध्ये आल्यानंतर विचार करायचो काही टीम होती राव, आम्हाला का नाही मिळालं. ते बहुतेक देवाने ऐकलं आणि दिग्पाल आमच्या पदरी दिला की बघ आता हे त्या रूपात तुम्हाला सांभाळतील. तशी त्यांनी सुंदर आमची टीम निर्माण केली आणि खूप छान गाईड करतो प्रत्येकाला.
तर जसं म्हणतात की पुढची मॅच आहे तशा मॅचप्रमाणे तो म्हणाला की जरा चला पॅड वगैरे पॅड जरा सगळे किट गोळा करा, पुढची मॅच खेळायची आपल्याला. तसं माझ्या पदरी संत एक अभंग तुकाराम या चित्रपटामध्ये एक पण एक कलाकार म्हणून एक जबाबदारी वाढत असेल ना, की आपण शिवराज अष्टक असेल, मुक्ताई असेल किंवा असं हा सिनेमा असेल, ऐतिहासिक पात्र साकारतो. तर एक कलाकार म्हणून जबाबदारी वाढते ना, कारण मध्यंतरी आता अवधूतदादा एका कार्यक्रमात आले होते. ते पूर्णपणे त्यांच्या त्या पारंपरिक वेशभूषा आणि तिथे जाऊन त्यांना कळलं की यार इथेची गरज नव्हती. पण तरीसुद्धा मग त्या वेशभूषेत त्यांनी तिथे गरबा खेळणं टाळलं किंवा जास्त प्रेक्षकांसमोर जाणं टाळलं. कारण माझी एक जबाबदारी आहे. कारण आम्ही आता जसं लोकांसमोर प्रेझेंट होतोय आणि जर मी ह्या पोशाखात जर का गरबा किंवा दांड्या खेळला तर ते चालणार नाही. तर एक जबाबदारी, एक भान तुम्हाला आता राखणं खूप गरजेचं आहे. तुमचं काय? नक्कीच ते भान आम्ही राखतोच. ते आमच्या सेटवर असतंच. कारण की आमच्या सेटवर असे चकाटे पेटत बसलं आहे, त्या तिकडे काय चाललं आहे, आम्हाला खरंच त्याच्याशी आम्हाला वेळच मिळत नाही. कारण बाकी चर्चा नसतेच सेटवर. काम काम आणि काम. आणि आम्ही सगळे प्लेयर्स म्हणू, आम्ही सगळे जे टीम मेंबर्स आहोत, आम्हाला भयंकर आमच्या कामाविषयी आणि आत्ता जो आमचं मिशन म्हणता येईल, त्या मिशनसाठीच आम्ही निर्माण झालेलो आहे. आणि दिग्पालने बरोबर आपले आपले प्लेयर्स आणि सैनिक तयार केलेले आहेत असं म्हणतो मी. तर इट्स खूपच पॅशनेट असा आमचा हा इकडचा एक वेगळा प्रवास आहे. बाहेर पण मॅचेस खेळतो आम्ही, असं काही नाही. बाहेर काउंटी पण खेळतो. हां, कामाचं प्लॅन खूप परफेक्ट असतं. ॲब्सोल्युटली. इथे कामाचं प्लॅनिंग इतकं परफेक्ट असतं. दुसरं म्हणजे उगाचच आरडाओरडा करण्यामध्ये दिग्पाल पण वेळ नाही घालवत आणि आमची टेक्निकल टीम पण नाही घालवत. नाही, एवढं प्लॅन नसतं की आज हे करायचं, हे संपवायचं आहे आपल्याला. आणि आनंद लुटत आम्ही ते संपवतो. कारण आम्हाला माहिती आहे की आता पुढची मॅच अजून एक खेळायची संपल्यानंतर. त्यामुळे हा जो शूटिंगच्या आधीपासून म्हणता येईल, जे ती तयारी सुरू होते, जे कॅम्प सुरू होतात, ते ॲक्शन असेल तर ॲक्शनचे आमच्या रिहर्सल्स होतात. भाषेविषयी काय असेल तर त्यावर आमचं काम करणं होतं. मला वेगळी काही भाषा असेल, मला मावळी यायची नाही. तुम्ही पहिल्यांदा मावळी मी खूप घाबरलोच ॲक्च्युली की अरे हा शब्द मला आठवत नाही, अरे हा मग सगळ्यांनी मदत केली, सगळ्यांनीच केली. दिग्पाल सुरुवात, पण बाकी हा शब्द असा, अरे हां चांगली आठवण करून, मावळी चांगलं झाल्यावर का आठवण करून दिली. आणि नंतर पुढच्या चित्रपटामध्ये इतकं अंगवळणी पडलं ते की मग पुढच्या चित्रपटात सुभेदारमध्ये चांगली मावळी बोलता यायला लागली. संतपटांमध्ये आल्यानंतर अजून वेगळी भाषा. एवढ्या अभंग कित्येक वेळा लहानपणापासून ऐकले, पण त्याचा पूर्ण अर्थ माहीत नसायचा. मग तेव्हा माऊली होते आमचे की माऊली हा काय हो याचा अर्थ, आणि ते ज्या पद्धतीने सांगायचं, मग आता ऐकताना त्या अभंगाचं काय म्हणतात ते रूपच वेगळं जाणवतं. खरं रूप कळणं म्हणतं असं होतं. तर प्रत्येक चित्रपटातनं स्वतःला सुधारायला, स्वतःचं मनःशांती करायला, स्वतः पांडुरंग आणायला जो आनंद मिळतो तो प्रेक्षकापर्यंत आता लवकरच पोचतो आणि त्यांनी तो लुटावा आणि मस्त शांत चित्ताने आयुष्य जगावं, स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी सुद्धा. तर हे एक कलाकार म्हणून तर आपण समृद्ध होतोच, पण ह्या प्रोजेक्टचा भाग म्हणून एक माणूस म्हणून पण नक्कीच. आणि फक्त आमच्याद्वारे समाजापर्यंत ते व्यवस्थित पोचावं, आणि त्यातले 50% जरी रामकृष्ण हरी म्हणायला लागले तरी आमचं यश आहे त्यामध्ये. अजिंक्य, तू या सिनेमातलं सगळ्यात मोठं सरप्राईज आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत तू आहेस आणि तुझ्या आतापर्यंत इमेज खूप वेगळी होती आणि या सिनेमानंतर जबाबदारी आता वाढणार आहे. अगदीच योगायोग असा की एक 7-8 वर्षांपूर्वी दिग्पाल सर रायटर म्हणून त्या प्रोजेक्टवर होते, जो माझा आयुष्यातला पहिला प्रोजेक्ट होता. सो मी इंजिनिअरिंग करून आलेला मुलगा होतो आणि मुंबईमध्ये आलो आणि पहिलीच भूमिका माऊलींची, विठू माऊलींची भूमिका. आणि तिथे कदाचित त्यांनी मला पाहिलेलं किंवा कुठेतरी नोटीस केलं असावं, पण त्यानंतर कधी कित्येक वर्ष, आता किती 5-6 वर्ष कधी विचारणा नाही झाली. आणि बॅक टू बॅक दिग्पाल सरांचे सिनेमा येत आहेत हे मी पाहायचो, माझ्या घरचे, मी स्वतः फॅन राहिलो आहे. तर विचार माझा असा होता की अरे कधीतरी विचारणा तरी व्हावी आणि मला करायला आवडेल यांच्यासोबत काम ऑब्व्हियसली.
तेही प्रत्येक कलाकारासाठी असे 2 रोल नक्कीच आहेत असं मी मानतो. माझ्यासाठी तर नक्कीच, की श्रीकृष्णांची भूमिका करता यावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करता यावी. त्यामध्ये त्यासाठी आवश्यक असणारं वयोगट, एक सर्टन चेहरापट्टी हे फक्त तुम्हाला वाटून उपयोग नाही. योग यायला हवा, एक काहीतरी कृपा व्हायला हवी, जी ह्या संपूर्ण टीमवर तशी कृपा आहे हे मला पावलोपावली जाणवलं. आणि त्यांच्याकडून जे मी अनुभव ऐकले प्रत्येक प्रोजेक्टचे, तेही मी म्हणजे ऐकलेले आणि त्यावरून मला जाणवलं की एक कृपा आहे ज्यांच्यावर. कारण इतकी मोठी मोठी कारकीर्द, बॅक टू बॅक सिनेमा, सुपरहिट, कुठल्या कॉन्ट्रोवर्सी शिवाय जे ते करतायत हे म्हणजे खूप खूप मोठी गोष्ट आहे ही आणि खूप एक वेगळं धाडस आणि कृपा लागते. सो ती कृपा मला माझ्यावर पण कुठे ना कुठे पावलोपावली जाणवत आली आहे वेगवेगळ्या पद्धतीने. प्रेक्षकांकडून प्रतिसाद, जसं तुम्ही म्हणालात विठू माऊली म्हणून जेव्हा मी ओळखला गेलो, पण माझा चेहरा फार ओळखीचा नव्हता त्यावेळेला. आणि त्यानंतर मी लॉकडाऊन नंतर जेव्हा दाढी वाढवली, लुक बदलला आणि मग रोमॅन्टिक किंवा ॲक्शन हिरो म्हणून पण जेव्हा आलो काही मालिकांमधून आणि मग बॅक टू बॅक काही ना काही सिनेमे यायला लागले, तर मग प्रत्येक वेळी नवं काहीतरी अटेम्प्ट करूया, वेगळ्या गांभीर्याने काम करूया असा विचार यायचा. पण दिग्पाल सरांकडून कॉल आल्यावर मी म्हणजे फुल कान टवकारले मला जेव्हा तो कॉल आला. आणि जसं आत्ता तुम्ही म्हणाले की सरप्राईज आहे, माझ्यासाठी तो धक्का होता, आनंददायी पण धक्का. कारण त्यांनी मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका विचारली. तर मला असं अपेक्षा होती जेव्हा कॉल सुरू झाला, म्हटलं ओके आता हे फायनली आपल्याला विचारतायत, बघूया काय आहे. माझा एक सेल्फ टॉक सुरू होता. तर विचार मला हा आला की ठीक आहे, महाराज म्हणून शिवराय अष्टकामध्ये कोणी ना कोणी कास्ट असतील, त्यांची छवी दिसणारा असा एक काहीतरी सीन असेल की जिथे एक महत्त्वाची कामगिरी एका महाराजांसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने निभावली आहे. असं काही एक ऐतिहासिक असावं. पण नंतर मला कळलं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विचारतायत आणि ती भूमिका विचारतायत. मला असं झालं ह्यापेक्षा चांगलं आत्ताच्या घडीला आपल्यासोबत नाही घडू शकत. त्या क्षणी हो म्हणालो. कमर्शियल्सचं डिस्कशन नाही झालं. दिग्पाल सरांनी हे सांगितलं की मध्यवर्ती भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची नाही आहे, पण ती अशी भूमिका असणार आहे की प्रेक्षक जर पाहायला आले तर ते विसरू शकणार नाहीत त्या भूमिकेला. आणि आता जेव्हा मी पोस्टर्स पाहतोय, आता जेव्हा मी ट्रेलर टीजर पाहतोय, तर स्वतःला तिथे पाहून असं वाटतं की अरे कोणाच्या तरी व्हिजनमध्ये ते आलं. आणि किती विजनरी एक दिग्दर्शक असेल जो कलाकारांचे करिअर घडवतात योग्य कास्टिंग करून, की जिथे इतर कोणी मला त्या रूपात मी स्वतः पण स्वतःला कधी पाहिलं किंवा विचार केला नाही. तिथे त्यांना वाटलं कुठलीही लुक टेस्ट किंवा कुठलाही ऑडिशन न घेता, तर हे त्यांचं विजनरी असणं सिद्ध करतं. आणि तिथे मला खरं उतरायचं होतं. तर त्या गांभीर्याने, त्या तितक्याच आत्मीयतेने काम करावं हा विचार माझा होता पहिल्या दिवसापासून. त्यांनी खूप सारी तयारी पण करून घेतली माझ्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने, जे मला पुढच्या स्क्रिप्ट्स वाचतानाही मी हा सिनेमा केला की अजून एक सिनेमा करून आलो आणि तिथे मी ते हळूच माझं ते एक काम करत होतो. स्वरलिपी खूप चांगली मला एक पद्धत शिकवली एखादी स्क्रिप्ट अप्रोच करण्याची, त्याची डायलॉग डिलिव्हरीबद्दलची. तर खूप काही शिकायचं आहे मला त्यांच्यासोबत वारंवार काम करून. त्यांच्याकडून परत परत तशी विचारणा व्हावी. पण हो, माझं आयुष्यामध्ये माझ्या अभिमानाने मी कायम सांगेन असा हा रोल आहे, अशी ही भूमिका आहे. ती माझ्या वाट्याला आली, त्यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. एखादा दिग्दर्शक गेल्या 8-10 वर्षांपासून अशा कलाकृती आणतोय की महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांपर्यंत आपला इतिहास पोहोचावा, त्यात कुठलाही कमर्शियलपणा नाही. ह्या सगळ्या लाटांमध्ये म्हणजे सध्या आपण बघतो खूपच कमर्शियलाइज इंडस्ट्री होत चालली OTT आल्यापासून, सगळ्याच इंडस्ट्री. मग त्यात कमरेखालची विनोद असतील, पानसट कॉमेडी असेल, ॲक्शनच्या नावाखाली काहीतरी असेल, पण एक असा माणूस की जो आपली परंपरा आणि साहित्य टिकून आहे आणि बॅलन्स त्याने ठेवलं आहे की कुठेही त्याचा म्हणजे आतापर्यंत बघितलं तर हिस्टॉरिकल सिनेमे म्हटले की वादविवाद होतात, पण तुमच्या एकाही प्रोजेक्टमध्ये असं झालं नाही आहे, कारण तो सगळा बॅलन्स जपला आहे. तर त्याबद्दल मला तुमच्या दोघांकडनं आहे, कारण तुम्ही त्यांच्या ह्या ह्याच्यात सुरुवातीपासून सोबत आहात. 2 महत्त्वाची कारणं याच्या मागं आहेत. ती कलाकृती, ती चित्रकृती बनवण्यामागचा उद्देश आणि त्यासाठी घेतलेले परिश्रम, त्यासाठी केलेला अभ्यास, त्यासाठी केलेलं संशोधन, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सिनेमॅटिक लिबर्टी असते, पण ती किती प्रमाणात असावी आणि कशा पद्धतीनं असावी याचाही तारतम्य बाळगण्याची गरज आहे. आणि मला वाटतं ते दिग्पालकडं पुरेपूर आहे. आणि म्हणूनच कुठल्या प्रकारची कॉन्ट्रोवर्सी होण्याचं कारण मुळात जे बनवलं जातं आहे त्याच्या मागचा उद्देश आणि त्याच्या मागची भक्ती, प्रेरणा हे खूप वेगळं आहे. इथं कुठलंही कमर्शियल, जसं आत्ता अजिंक्यने सांगितलं, आम्ही कुणीही दिग्पालला आजपर्यंत फर्जंदपासून मी त्याच्याबरोबर काम करतो आहे, किंबहुना त्याच्या आधीपासून आमचं एक असं रिलेशन आहे ना, इथं आमच्यासाठी कमर्शियल हा भागच नाही आहे. जे काय योग्य ते द्यायचं तो देईल,
आणि नाही दिलं तरी त्याच्यात काही कुठल्याही प्रकारचा कमीपणा कोणाला वाटत नाही की मला कमी मिळालं राव, बाहेर एवढे पैसे मिळतात, मग इकडे एवढे काम केलं आहे, इतके माझे दिवस भरलेत, माझा पर डे बाहेर एवढा आहे, मग मला असं कधीच कोणाच्याच मनात येत नाही, चुकूनही येत नाही. त्याचं कारण हे जे बांधले गेलेलो आम्ही सगळे जे काय आहोत ना, तर आम्हाला असं वाटतं की वी आर चोजन फॉर समथिंग, काहीतरी चांगलं देण्यासाठी भगवंताने आमची योजना केली, आम्हाला एकत्र आणलेलं आहे. आणि मग ते पुरेपूर म्हणजे अतिशय सजगपणे डोक्यात ठेवून आम्ही प्रत्येक कलाकृतीच्या मागं मेहनत घेतो, काम करतो आणि अर्थात ती प्रेरणा भगवंत देतो आणि करून घेतो. तसं अष्टकातल्या चित्रपटांच्या माध्यमातून बघितलं की ज्या पद्धतीने त्याचं यश आहे, मी यश वेगळ्या अर्थाने म्हणतो, मी त्याचं पैशामधलं यश म्हणत नाही आहे. एखाद्या चित्रपटाला कमी मिळाले असतील पैसे, त्याचे कमी शो झाले असतील, त्याला प्रसिद्धी कमी म्हणजे, पण त्याचं जे पोहोचणं, ज्या उद्देशाने तो बनवला आहे ते जे पोहोचणं, समाजामध्ये रुजणं, ज्या विचाराने तो बनवला आहे तो विचार त्या पिढीपर्यंत पोचून तो त्यांच्याकडून तो प्रतिबिंबित होणं त्यांच्याकडून. मला एक उदाहरण सांगायचं आहे या प्रसंगात की 2 वर्षापूर्वी शिवजयंतीला मी मराठवाड्यात एका गावात गेलो होतो आणि त्या गावामध्ये अतिशय संपूर्ण महाराष्ट्राने नाही तर जिथं जिथं शिवजयंती साजरी होती त्या सर्वांनी आदर्श घ्यावा अशी शिवजयंतीचा 7 दिवसाचा सप्ताह आणि 7 दिवसामध्ये वेगवेगळे कार्यक्रम, एक दिवस व्याख्यान, प्रवचन, वारकरी कीर्तन असेल, जागरण गोंधळाचा कार्यक्रम, शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम, भारूड असेल, भक्तिसंगीत असेल, असे वेगवेगळे कार्यक्रम. शिवजयंतीच्या दिवशी, मुख्य जयंतीच्या दिवशी संपूर्ण गावामध्ये सडा संमार्जन, रांगोळी आणि महाराजांची पालखीतून मिरवणूक. कुठल्याही प्रकारचा DJ नाही, वारकरी दिंडी आणि ढोल-लेझीम पथक आणि चौकामध्ये सवाष्णी माता भगिनी येऊन औक्षण करतायत महाराजांना. आणि शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी पंचक्रोशीतल्या गावाला गाव जेवण हे एक गाव करतं. मला एवढं म्हणजे इतकं मला आश्चर्य आणि एक खूप छान वाटलं की अरे यार, खरं शिवाजी महाराज, मी कायम कार्यक्रमांमधलं पण सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज एकमेव असे युगपुरुष आहेत जगातले ज्यांची जयंती 3 वेळा साजरी होते. असं दुसरं उदाहरण नाही आहे. आणि ती कशा पद्धतीने होत होती, हळूहळू बदल घडायला लागला आहे. काय गाण्यांवर नाचायचे, मग दिग्पाल यार चला ठीक आहे, तुम्हाला नाचायचं, जल्लोषच करायचा आहे ना, महाराजांच्या गाण्यावर नाचा. आणि महाराजांच्या गाण्यावर नाचताना आपोआपच एक आपल्याला भान येतं की अरे आपण महाराजांच्या गाण्यावर नाचतोय, मग ते अंगविक्षेप वेळेवाकडे होऊच शकत नाही तुमच्याकडनं. मग तसं मला तिथं कौतुक वाटलं. मी तिथं कौतुक केलं त्यांचं की म्हणलं, माझं एक कीर्तनकार मित्र आहेत, त्यांच्या माध्यमातून मी त्या कार्यक्रमाला गेलो होतो. म्हणलं महाराज अहो काय कमाल आहे, म्हणलं खरंच सगळ्यांनी आदर्श घ्यावा. अहो म्हणलं ही सगळी दिग्पाल सरांची कृपा आहे. म्हणलं म्हणजे अहो तुम्ही हे सगळे चित्रपट आल्यानंतर हे सगळा बदल घडला आहे. आम्ही काय झालं, एक काळ असा होता म्हणले आमच्याकडं चौकात वेगवेगळी मंडळं आणि त्यांची भांडणं माऱ्या व्हायची शिवजयंतीच्या दिवशी. DJ, तुझा DJ भारी का माझा DJ भारी, तुझी शिवजयंती, इतकं प्रकरण. आणि पोलीस केस व्हायचा दरवर्षी भांडणं माऱ्या होऊन. आम्ही वैतागलो होतो सगळे गावातले ज्येष्ठ मंडळ. आम्ही एकत्र विचार केला, हे चित्रपट दाखवले मुलांना परत की बघा या पद्धतीने महाराजांचं कार्य आहे आणि आपण कशा पद्धतीने त्यांना हे आवडेल का महाराजांना, असं झालेलं. आणि मग त्यांच्यामध्ये बदल घडून या सगळ्यांनी विचार केला की नाही बरं, तिथं कुठलाही मंडळ नाही आहे की बाबा त्याचा कोणी अध्यक्ष आहे, खजिनदार आहे, काही नाही, सगळे महाराजांचे कार्य करते. तर हा बदल. दुसरं हे करत असताना हा शक्तीचा संस्कार, जसं समीर सरांनी सांगितलं की हा शक्तीचा संस्कार होत असताना ज्याच्या अधिष्ठानावरती ही शक्ती उभी आहे ती भक्ती पण असणं गरजेचं आहे. कारण आपण म्हणतो की भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया म्हणजे असा अभंग आहे की ज्ञान, नुसतं ज्ञान असलं कारण तिथं मग अहंकार होतो. तो अहंकार नसण्यासाठी भक्ती आणि प्रेमाचं अधिष्ठान असणं गरजेचं आहे. आणि म्हणून शक्ती तर आहे, मग ती वापरण्यासाठी, त्याचा योग्य वापर होण्यासाठी भक्तीचं अधिष्ठान पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला लोक येऊन सांगतात की नाही आमची मुलं तुमचे अभंग ऐकतात, जिममध्ये मला बरेच जण सांगतात महाराज तुमचीच गाणी जिममध्ये आम्ही ऐकतो. आणि आता तर मुक्ताईचे अभंग आणि हे अभंग तुकाराममधले अभंग रचनासुद्धा जिममध्ये ऐकतात. म्हटलं हे कसं काय? जिममध्ये हे म्हणजे खूप मोठी गोष्ट तुम्ही जिंका याच्यात. मग त्याच्यामागं कारण लक्षात आलं की म्हणजे असं सांगितलं की बाबा जर मी एखाद्या व्यायाम प्रकाराचे 3 सेट मारले जात असेल माझ्याकडनं, ज्या म्युझिक ज्या प्रकारचं जिममध्ये लागतं, तर अभंग तुम्हाला अशी प्रेरणा देतं की तुम्ही त्याचे 5 सेट मारलात, असं एक गोष्ट होते. बरं, त्याचा जो एक पॉझिटिव्ह वाईब्स तयार होतात, त्याची एक वेगळी एनर्जी तयार होते त्या अभंग रचनांची. कारण ते शब्द तुकोबरायांचे आहेत, माऊलींचे आहेत, आपल्या संतांचे आहेत. बरं, स्वतः तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे अभंगाच्या माध्यमातून, जो अभंग सुरुवातीलाच या चित्रपटामध्ये येतो की आम्ही कोण आहोत आणि आम्ही का आलो आहोत, हे जे सगळं मांडले हे कशासाठी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषीमुनींनी सांगून ठेवले, साच भावे वर्तया, त्याप्रमाणे वर्तन करून समाजाला दिशा देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत.
आणि हा सगळा जो खटाटोप आहे हे सगळं जे आहे मांडलेलं आहे ते त्यासाठी, आणि म्हणून कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये वादविवाद होण्याचं कारणच उद्भवत नाही असं मला वाटतं. समीर सर. गेले 3 वर्ष आम्ही भक्तीच्या दिशेने वाटचाल आमची सुरू झाली आणि 3 वर्षांमध्ये स्वतःमधला जो बदल जाणवतो तो अप्रतिम आहे. जगण्यासाठी अप्रतिम आहे. शांतता हवी असते माणसाला आणि आपण शांती शोधतो. प्रत्येकजण वेगवेगळ्या शांत्या शोधतात, पण मनशांती आपण शोधण्याचा जास्त प्रयत्न करतो. तर त्यामध्ये कळत नकळत म्हणतात प्रत्येक चित्रपटात त्या माऊलींमुळे इतके कीर्तनकार, इतके वारकरी इतके भेटले की त्यांच्याकडे बघून असं की अरे आपल्या यांच्या जवळपास पोचायला पाहिजे. ज्या ते वेगळंच एक समीकरण आहे की जेव्हा त्यांना नमस्कार केला जातो ते एक वेगळीच एक ऊर्जा येते तुमच्यामध्ये आणि परत ती ऊर्जा ते म्हणतात अजून घे आणि तुमच्या पण पाया पडतात की अरे बघ मी एकटा देव नाही आहे, तुझ्यात पण देव आहे, तर शोधायला लागतो. आणि ह्या प्रवासामध्ये रामकृष्ण हरीचा गजर तो आहेच आमचा. आणि मला अजून एक त्यामध्ये म्हणायला वाटतं की मागे पण एकदा एकांना असंच बोलता बोललो होतं की ज्या दिवशी संपूर्ण जग रामकृष्ण हरी म्हणायला लागेल त्या दिवशी आपल्याला कोणत्याही शस्त्राची गरज नाही पडणार आणि तो दिवस लवकरच येईल असं वाटतं आहे. कारण ही आत्ताची झेनझी नाही म्हणणार मी, आत्ताची आमची जी पिढी आहे त्यांच्यापर्यंत हे संस्कार नक्की पोचणार आहेत. ते नक्की चित्रपट बघायला येणार आहेत आणि तेही म्हणतील रामकृष्ण हरी. वा वा वा. अजिंक्य, जसं आता सर म्हटलेत की जेनझीपर्यंत हे सगळं आपली संस्कृती परंपरा पोहोचवण्याचं काम ही सगळीजणं करत आहेत. तू पण जेनझीमधलाच आहेस. नाही, मी जेनझीच्या आधीच आहे, जेनझीच्या आधीचा मिलेनियल. मिले. अरे ही नावं शिकाय आहेत मला. आत्ताची पिढी सगळ्यात उत्तम आहे. असं बाबा म्हणायचे आमच्या काळात आमच्या पिढीमध्ये असं नव्हतं, तुमच्या पिढीत असं काय झालं आणि आमच्या पिढीने म्हणता येईल काही त्यातल्या मंडळी त्यामध्ये जयंती करून दाखव. पण सर तू आजची पिढी मी म्हणेल की अप्रतिम आहे. अप्रतिम आहे. पण सर तुमच्याकडे बघून तुम्ही पण आजच्याच पिढीचे वाटता सर. येस, ॲब्सोल्यूट. आई वडिलांची कृपा महादेव आशिष. तर चालू आहे याचं. अजिंक्य, तर ह्या सगळ्यांशी सोडून कसं वाटतं, कारण सगळे एकापेक्षा एक मातब्बर आहेत. योगेश समोर सर तर मोठं विद्यापीठ आहे, सोबतीला दिग्पाल सर, अजय सर, अवधूत सर, समीर सर, खूप मोठी टीम आहे आणि या सगळ्यांमध्ये आता तुझी पण एंट्री झाली आहे आणि आपण म्हणूया की नवीन सदस्य या कुटुंबातला तू आहेस. तर तुझं काय मत या सगळ्याबद्दल? पहिले तर अभिमान वाटतो मला, नो डाऊट. आजकाल कसं आहे, विथ सोशल मीडिया किंवा तुमच्या काही मालिका बॅक टू बॅक, मी 1, 2, 3 मालिका केल्या, मॅक्सिमम सुपरहिट पण झाल्या मी म्हणेन. खूप प्रेम मिळालं. त्यानंतर सिनेमा विचारले जात आहेत. मी लंडनला जाऊन सिनेमा करून आलो आणि ज्यानुसार कौतुक होतं किंवा त्या कौतुकाची साधनं इतकी अवेलेबल आहेत की पटकन ते डोक्यात असं जाऊ शकतं की हा वी हॅव अराइव्ड, केलं आपण, सगळं भरपूर केलं. पण मग जेव्हा आपण अशा व्यक्तींसोबत, अशा टीमसोबत काम करतो ज्यांनी इतकी वर्ष सातत्याने कामं केली आहेत, तेव्हा छान एक ग्राउंडिंग मिळतं, एक ग्राउंडेड फिलिंग येतं की एक मिनिट, केवढं काय काय करायला. म्हणजे मी प्रत्येकाबद्दल किती वेळ बोलू शकतो, पण अगदी आमच्या लाडक्या माऊलींबद्दल बोलायचं झालं तर मला त्यांना भेटून मी त्यांना एकदा तरी मिठी मारतोच. मला इतकं प्रसन्न वाटतं. इतकं निरागस कोणी कसं असू शकतं की इतकी प्रतिभा असून, इतके आशीर्वाद असून, एका वेगळ्या उंचीचं त्यांचं काम त्यांच्या त्यांच्या गाण्यांमधून, त्यांच्या आवाजामधून, त्यांच्या विचारांमधून सतत मिळतं. पण त्याची त्यांना आता ते माझ्या समोर आहेत म्हणून मी अजिबात म्हणत नाही, प्रत्येकजण त्यांच्याबद्दल तेच म्हणेल. सेम मी समीर सरांबद्दल म्हणू शकतो. मी लहानपणापासून त्यांना पाहिलं आहे आणि ते तसेच दिसतात आता, पण आता माझं वय दिसायला लागेल. सो दिग्पाल सर पण तसेच. मी खूप वर्ष त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा धरून होतो. सेम पहिल्या प्रोजेक्टमध्ये योगेश सरांच्या वाईफ ज्या आहेत त्या पुंडलिकाच्या आईचा रोल करत होत्या. त्यांच्याकडून मी योगेश सरांबद्दल वेळोवेळी ऐकलं होतं आणि इतर माझ्या काही सहकलाकारांकडून पण. सो माझ्यासाठी हा खूप मोठा योग आहे आणि ही एंट्रीच मी समजतो, जसं तुम्ही म्हणालात, हा पहिला प्रोजेक्ट आहे पण डेफिनेटली शेवटचा नाही. मी आतुरतेने त्यांच्याकडून कॉल येण्याची वाट पाहीनच आणि मला खात्री आहे की त्यांनाही माझं काम किंवा माझं असणं सेटवर तितकंच आवडलं आहे. हे ते मला स्वतःहून म्हणालेही आहेत, दिग्पाल सर आणि सगळी टीम पण.
तर भाग्याची गोष्ट आहे. जी गोष्ट आपण निवडू नाही शकत, म्हणजे जी कृपा असायला लागते तेव्हा आपल्या वाट्याला ते येतं. त्याचं आपण किती सोनं करतो हे आपल्या कलेवर किंवा आपल्या आय गेस एफर्ट्सवर डिपेंड करतं. तर माझ्यावरती कृपा झाली मी खरोखर म्हणेन आणि मला खूप काही शिकायला मिळालं. खूप छोट्या वेळासाठी 7-8 दिवसांसाठी मी शूट केलं ह्या सिनेमासाठी. पण मला अर्थात मध्यवर्ती भूमिका करायला आवडेल किंवा इन जनरल अशी भूमिका करायला आवडेल जिथे मला वेळ जास्तीत जास्त घालवता येईल ह्या टीमसोबत, जेणेकरून मला शिकायला खूप काही मिळेल. आणि ऑलरेडी मी जसं म्हणालो स्क्रिप्टच्या बाबतीत किंवा अप्रोच कसा करायचा एखाद्या कॅरेक्टरला किती गांभीर्याने, ह्याबद्दलचे पण मला काही छान काय म्हणतात पद्धती मिळाल्या दिग्पाल सरांकडून, ज्याबद्दल मी आधी कधीही ऐकलं नव्हतं. शिवाय दिग्पाल सर त्यांच्या गुरूंसोबत एक प्रकारची काय म्हणता येईल वर्कशॉपच कंडक्ट करतात. सो मला तेही आवर्जून अटेंड करायचं आहे आणि जेणेकरून माझा शब्दसाठा असो, माझा ओव्हरऑल अप्रोच अजून चांगला व्हावा. कारण ह्या फील्डमध्ये तर मी असणारच आहे आणि अजून गांभीर्याने मला अजून चांगली कामं करायची आहेत, जी मी यांच्याकडे बघूनच करत राहीन होपफुली. क्या बात आहे, क्या बात आहे. बरं, गुरुजी आमचे श्यामराव जोशी, आम्ही सगळेच त्यांचे शिष्य आहोत. आणि माऊलींचा एक निरागस जो स्वभाव आहे, आता अजिंक्य म्हणत होता, खूप कमी व्यक्ती असतात ज्यांना असं अप्रतिम जेवणाच्या पानावर बघा, ते आमचे माऊली आहेत. म्हणजे असं वाटतं ना की साक्षात माऊलीच बसले पानावर. आणि फार म्हणजे तो निरागसपणा जो आहे तो तिथून सुरुवात होते की तुम्ही कसे अन्नाकडे, म्हणजे अन्न त्यांच्याकडे प्रेमाने बघतं, हे मी पण आहे बरं का, हे मी पण आहे बरं का. आणि प्रत्येक जिन्नसाला ते इतक्या प्रेमाने वागवतात, त्यांना ट्रीट करतात. तर खरं सांगतो खूप सौभाग्य आहे की त्यांच्यावर असं पानावर बसलं, हा बरं वाटतं. तर हे सौभाग्य खूप कमी लोकांना आहे, माऊली. नाही, मला असं वाटतं की हे मला सांगायला आवडेल की हे जे सगळे आहेत ना, हे आईवडिलांचे संस्कार आहेत. माझी आई लहानपणापासून सांगायचं की चवीनं खाणार त्याला देव देणार. आणि मी असं नेहमी म्हणतो की माझ्यावरती अन्नपूर्णा माता प्रसन्न आहे आणि त्यामुळे ते आपोआपच होतं. आणि बरं, जसं अजिंक्यने स्तुती केली तेवढं खरं तर माझी पात्रता नाही, कारण मला मुळात याची पुरेपूर जाणीव आहे की जे काही घडलं, जे काही ज्यासाठी मला लोक ओळखते, ते सगळं माझं नाहीच आहे. मी केवळ निमित्त. हे घडवणारे माऊली आहेत, स्वामी महाराज आहेत, जगद्गुरू तुकोबर आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि माझे गुरु आहेत. म्हणजे मला आठवतं आहे, मी आपल्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भारुडकार माझे गुरु डॉक्टर रामचंद्र देखणे सर, ते क्लास 1 ऑफिसर होते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये. आणि ते नोकरी सांभाळून त्यांनी हे सगळं पूर्ण जगभरात भारूड आणि कीर्तन प्रवचन सगळं पूर्ण जगभरात त्यांनी केलं. त्यांचा जो साधेपणा होता ना, एवढा मोठा माणूस इतकं साधं राहत होते ते. त्यांचं ते, आणि काय आपल्याकडे जी म्हणे ना, साधी राहणी उच्च विचारसरणी. आजकाल तुम्ही पॅकेटवरनं कवरवरनं जज करायला जातात सगळं, तसं नाही आहे. आतमध्ये काय बघितलं पाहिजे ना. वेश असा बावळा परे अंतरी नाना कळ, अशी म्हण होती. अगदी तसं नाही. पण सरांची एक गंमत सांगतो की सर ज्या दिवशी नोकरीला लागले त्या दिवशी घेतलेली सूटकेस, ज्या दिवशी रिटायर झाले तोपर्यंत ती सूटकेस होती. आणि त्यांना पाहिजे ती गाडी घेऊ शकत होते, पण ते आप्पा वळवण चौकातनं कॉर्पोरेशनला चालत यायचे, बसनी जायचे ऑफिसला. पिंपरी चिंचवड निगडीमध्ये त्यांचं ऑफिस होतं आणि बसनी यायचे. मला एक किस्सा आठवतो आहे, आज दोन्ही व्यक्ती आहेत नाही आहेत, जयंत साळगावकरजी आणि माझे गुरुवर्य सर. जयंत साळगावकरांनी आपल्या गिरगावमधल्या थिएटर आहे, गिरगावमधलं आपलं कुठलं थिएटर, गिरगावमधलं साहित्य संघ, तिथे कार्यक्रम होता. सरांकडं मारुती 800 होती आणि मी सरांबरोबर वाहन चालकाचं पण काम करायचो. म्हणजे मी पूर्ण महाराष्ट्र फिरलो सरांबरोबर. ज्या विषयावरती व्याख्यान किंवा प्रवचन असेल त्या विषयातले अभंग सर आम्हाला काढून द्यायचे आणि ह्याला चाल लावून तिथं गायला लावायचे. तर तसाच कार्यक्रम ठरला होता आणि मी सरांना घेऊन तिथे पोहोचलो. साळगावकर सर तिथं दारात वाट बघत होते. आमची गाडी समोर आली, त्यांचं लक्षच नव्हतं. आम्ही गाडी थांबवली, गाडीतनं उतरल्यावर त्यांनी बघितलं, ते अरे ह्या म्हणले. अहो म्हणले, देखणे मला वाटलं तुम्ही मर्सिडीजमधनं याल. सरांनी क्षणाचा विलंब न, हीच माझी मर्सिडीज आहे म्हणले. माणसं उभा नाही. तो साधेपणा तिकडून आलेला आहे आणि याची पुरेपूर जाणीव आहे की जे आहे ते माझं नाही आहेत. त्यामुळं ती, आणि माऊलींनी याची प्रचिती दिलेली आहे. त्यामुळं माझ्याकडनं कधी असं येऊच शकत नाही की बाबा मी असं. कारण भीमसेन जोशीजी एवढे मोठे व्यक्तिमत्व, ज्यांना आपण म्हणतो स्वरभास्कर, भारतरत्न नाही तर विश्वरत्न होते ते. त्यांना एका मुलाखतीमध्ये विचारलं की पंडितजी, तुम्ही इतके वर्ष आता सगळे जग गाजवलं, तुम्ही इतके कार्यक्रम, पुरस्कार सगळं मिळालं म्हणले.
आयुष्यामध्ये मागं वळून बघताना काही करायचं राहिलं असं वाटतं का? तर त्यावेळेस त्यांनी दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आहे. म्हटलं गाणं शिकायचं राहिलं हो. म्हणजे एवढी मोठी व्यक्ती जर असं म्हणत असेल तर आपण कुठेच नाही होत. आणि मला एकच समाधान आहे की जसं अजिंक्य म्हणला, ही जी टीम आहे ना, ही सगळी त्या विचारांची आहे. आणि जो बदल हे करता करता आमच्यामध्ये झालेला आहे की आम्ही आता कोणी हाय हॅलो आपोआपच येतं की रामकृष्ण हरी, ही आपली संस्कृती, ही आपली परंपरा आहे. आणि तेच पुढं द्यायचं आहे, कारण त्याच्यातून एक वेगळं समाधान आहे. सर्व ठायी एकच परमेश्वर वास करतो, एकच आत्मा सर्वांचा आहे, हे माऊलींनी सांगितलं आपल्याला. पण ते मग आपल्या वागण्या बोलण्यात पण यायला पाहिजे ना, नाही तर नुसतं चित्रपटापुरतं केलं नंतर ते तुम्ही तसं नाही आहे. त्यासाठी मला पुन्हा एकदा दिग्पालला धन्यवाद द्यायला आवडतील आणि या सगळ्या टीमला धन्यवाद द्यायला आवडतील. माऊली, तुम्हा सगळ्यांचा खूप खूप आभार. आणि जाता जाता सर, तुम्ही आहात आणि अभुक्त सगळे खूप सुंदर सुंदर अभंग आहेत. हो. तर एक नक्कीच. या चित्रपटामध्ये 10 अभंग गाण्याच्या रूपामध्ये आहेत आणि जवळजवळ 45-47 अभंगांना आपण स्पर्श करून जातो. त्यातले काही महत्त्वाचे अभंग दिग्पालने मुद्दाम योजना केलेली आहे. जगद्गुरू तुकोबारायांनी छत्रपती शिवरायांना केलेलं मार्गदर्शन असेल. या अभंगांच्या माध्यमातून मावळ प्रांतामधल्या तरुणांना प्रेरित करण्यासाठी, स्वराज्य यज्ञामध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित करणारे अभंग, पाईकाचे अभंग असतील, असं हे सगळं मुद्दाम मांडलेलं आहे या चित्रपटामध्ये. तर या अभंगांपैकी बोलावा विठ्ठल हा अभंग फार सुंदर आहे. पण मला असं वाटतं मी तुमच्यासमोर सुंदरती ध्यान हा अभंग, हे सगळ्या वारकरी चाली आहेत, पारंपरिक चाली, शेकडो वर्ष जुन्या चालील्या आहेत आणि या वारकऱ्यांनी प्राणपणाने जपलेल्या आहेत शेकडो वर्ष. त्या अभंगांमधला भाव अगदी समर्थपणे व्यक्त करणाऱ्या चाली आहेत आणि खेड्यापाड्यामध्ये या चाली गायल्या जातात. सो त्यातला सुंदरती ध्यान हे वारकरी गायकीचं वैशिष्ट्य मला तुमच्या माध्यमातून मी प्रत्येक ठिकाणी सांगतो की सुंदरती ध्यान हा अभंग आपण लता दिदींच्या आवाजात ऐकला तर तेव्हा त्यांनी गाताना सुंदरती ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवणे हेच ध्रुपद ठेवलेलं आहे. पण वारकरी परंपरेमध्ये जेव्हा अभंग गायला जातो तेव्हा अभंगाचं दुसरं चरण हे ध्रुपद असतं. आपण तर गाथा ओढून बघितले, त्याच्यामध्ये ते लिहिलेलं असतं, दुसऱ्या चरणासमोर ध्रुव दिलेलं असतं आणि शेवटच्या चरणाची चाल बदलली जाते. सो अद्भुत शक्ती गायनामध्ये आहे. पण त्याच्या पुढचं चरण महत्त्वाचं आहे, हे तो देणे तुमचे देवा, घ्यावी अखंडित सेवा. आणि हीच माझी प्रार्थना आहे की देवा तूच दिलेलं आहे, तूच सेवा करून घे. आणि मला या निमित्ताने तुमच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करायचं आहे, सर्व महाराष्ट्राच्या सर्व माझ्या भक्तांना, सर्व वारकऱ्यांना आणि सर्व महाराष्ट्राच्या मराठी आणि जिथं राहणाऱ्या सर्वांना की अभंग तुकाराम, कथा संत तुकारामांच्या गाथेची हा चित्रपट 7 नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होतो आहे. जगद्गुरू तुकोबारायांना तुमच्यापर्यंत पोहोचायचं या चित्रपटाच्या माध्यमातून. काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे, काहीतरी तुम्हाला द्यायचं आहे. तुम्ही 4 पावलं टाकून चित्रपटगृहामध्ये येऊन हा चित्रपट सहकुटुंब, सहपरिवार, खास करून आपल्या लहानग्यांना घेऊन, घरातल्यांना हा भक्तीचा संस्कार होण्यासाठी नक्की चित्रपटगृहामध्ये येऊन बघा. हेच तुम्हाला आवाहन सर्वांना. धन्यवाद. I'd like to add on something for the Gen Zs, if there was a language problem. Okay, 7th, keep this in mind. Abhanga Tukaram is coming up, and this will give a big drive to your spiritual energy. आता नक्कीच कळलं असेल. 7 तारीख लक्षात ठेवा आणि ही अनुभवायला, to experience this magical moment, you must come forward in the theaters because all his saints are coming close to you. Now you take a step ahead and hug them with love. थँक्यू सो मच सर आणि खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. रामकृष्ण.